महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे। महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना आता सरकारकडून मिळणार उतार वयात आधार। कालच पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला। सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं। केंद्र सरकारकडून देखील ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी देण्यात आली। आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 60 वर्षावरील नागरिकांसाठी दर महिना 6,000 देण्याचं जाहीर केलं। ही योजना फक्त आणि फक्त 60 वर्ष पूर्ण असलेल्या नागरिकांसाठीच लागू करण्यात आली आहे। या योजनेमुळे 60 वर्षावरील जे नागरिक आहेत त्यांना दिलासा मिळाला। उतार वयामध्ये त्यांच्यासाठी सरकारकडून आनंदाची बातमी मिळाली आहे। राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींसाठी जशी योजना काढली तशी योजना आता वयस्कर लोकांसाठी काढण्यात आली आहे। घर बसल्या बहिणींना 1500 रुपये मिळू लागले तशाच प्रकारे वयोवृद्ध नागरिकांना 6,000 रुपये देण्याचं जाहीर करण्यात आलं। वयस्कर लोकांना दररोजच्या खर्चाबरोबरच हॉस्पिटलचा खर्चही जास्त असतो, त्यामुळे सरकारकडून यासाठी 6,000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला। आपलं सरकार जसं बहिणींसाठी सख्खे भाऊ म्हणून काम करू लागलं, तसंच आता वयस्कर नागरिकांसाठी हे सरकार त्यांचा मुलगा बनण्याचं काम करत आहे। त्यांच्या उतार वयामध्ये त्यांचा आधार बनण्याचं काम करत आहे। यासाठी नागरिकांचं वय हे 60 वर्षापेक्षा जास्त असणं बंधनकारक आहे। त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेण्यासाठी उतार वयामध्ये सरकारचा आधार घेण्यासाठी तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड असणं महत्त्वाचं आहे। ज्या नागरिकांना 6,000 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये हवे आहेत त्या नागरिकांकडे महत्त्वाचं कागदपत्र असायला हवं, ते म्हणजे आधार कार्ड। ज्या नागरिकांकडे त्यांचं आधार कार्ड अपडेट आहे त्या नागरिकांना उतार वयात सरकारकडून आधार मिळणार। 6,000 रुपये नागरिकांच्या खात्यामध्ये जमा होणार। उतरत्या वयामध्ये नागरिकांना आर्थिक स्थैर्य महत्त्वाचं असतं, कारण या उतार वयामध्ये पैशाची चणचण ही भासतच असते। याच गोष्टीचा विचार करून केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयासाठी नागरिकांना एक महत्त्वाचं काम करणं गरजेचं आहे। सर्वात प्रथम जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला या योजनेच्या प्रक्रियेसाठी अर्ज करणं गरजेचं आहे। तर त्यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्र लागणार आहेत आणि हे 6,000 रुपये तुमच्या अकाउंटवरती कसे येणार आहेत या सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। पुढे मी तुम्हाला या सगळ्याची माहिती सांगणार आहे। उतार वयात नागरिकांना कोणतंही टेन्शन नसावं आणि त्यांच्या उतार वयातील जीवन हे आनंदामध्ये जावं, यासाठी सरकारकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। ग्रामीण भागातील वयस्कर लोकांसाठी ही योजना अधिकच महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि चांगला लाभ या नागरिकांना मिळणार आहे। पोस्ट बँकेमध्ये खातं असणाऱ्या नागरिकांसाठी ही योजना जास्तच फायद्याची ठरणार। ग्रामीण भागामध्ये बँका जवळपास नसतात, परंतु पोस्ट ऑफिस हे ग्रामीण भागामध्ये असतं, त्यामुळे जर तुम्ही ग्रामीण भागातून हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी ही योजना जास्त फायदेशीर आहे। या योजनेचे अर्ज प्रक्रिया ही अत्यंत सोपी आहे, त्यामुळे फॉर्म भरताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही। सरकारकडून या योजनेसाठी ठराविक टीम तयार केली आहे। या योजनेमुळे नागरिकांच्या उतार वयातील टेन्शन निघून जाणार, परंतु या बाबतीत नागरिकांना अजून एक फायद्याची बाब मिळत आहे, ती म्हणजेच या योजनेमध्ये कर सवलत नागरिकांना मिळते। एकीकडे त्यांना नियमित उत्पन्न मिळतं आणि दुसरीकडे कर बचतीचा लाभही होतो। हे सर्व मिळून योजनेचं आकर्षण वाढवतं आणि नागरिकांना या योजनेचा दुप्पट फायदा मिळतो। त्यामुळे ही योजना 60 वर्षावरील नागरिकांसाठी जास्तीच फायदेशीर ठरणार आहे। पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यक्तीचं वय हे 60 वर्षापेक्षा जास्त असणं अत्यंत गरजेचं आहे। तसंच त्या नागरिकांचं भारतीय नागरिकत्व असणं बंधनकारक आहे। अर्ज करताना काही महत्त्वाची कागदपत्र तुम्हाला सादर करावी लागतात। सर्वप्रथम आधार कार्ड आवश्यक आहे, जे ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा म्हणून काम करतं।
नागरिकांना उतार वयामध्ये सरकारकडून आधार हवा असेल तर नागरिकांना सर्वात प्रथम महत्त्वाचं कागदपत्र सरकारपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे। ते महत्त्वाचं कागदपत्र म्हणजेच आधार कार्ड। त्याचबरोबर पॅन कार्ड देखील आवश्यक आहे, जे आर्थिक व्यवहारासाठी आवश्यक असतं। त्यानंतर नागरिकांचं वय हे 60 वर्षापेक्षा जास्त असलं पाहिजे, तेव्हाच नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे सरकारपर्यंत तुमच्या योग्य वयाची माहिती पोहोचवण्यासाठी, तुमचं वय सिद्ध करण्यासाठी जन्माचा दाखला हे कागदपत्र या योजनेसाठी सर्वात महत्त्वपूर्ण ठरणार आहे। कारण ज्या नागरिकांचं वय हे 60 पेक्षा जास्त आहे त्याच नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यानंतर मतदान ओळखपत्र हे देखील तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारपर्यंत पोहोचवावं लागेल। ज्यावेळी तुम्ही या योजनेचा फॉर्म भरणार आहात त्यावेळी तुमच्या सोबत या सर्व कागदपत्रांची फाईल असणं गरजेचं आहे। जर तुमच्याकडे ही सर्व कागदपत्र असतील तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही। ही सर्व कागदपत्र तुम्हाला योजनेचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाची आहेत। या योजनेचा फॉर्म भरण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे। परंतु जर तुमच्याकडे यामधील कोणतंही एक कागदपत्र नसेल तर तुम्हाला हा फॉर्म भरण्यामध्ये अडचणी येऊ शकतात आणि जर तुम्ही हा फॉर्म सबमिट केला तर तुमचा फॉर्म अमान्य होऊ शकतो। त्यामुळे तुमच्याकडे ही सर्व कागदपत्र असणं महत्त्वाचं आहे। या सर्व कागदपत्रांची तपासणी केल्यानंतरच तुमचा अर्ज मान्य केला जातो आणि 60 वर्षापेक्षा जास्त वय असणारा व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो। नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा खर्च आणि त्याचप्रकारे हॉस्पिटलचा खर्च या सर्व गोष्टींचं टेन्शन घालवण्यासाठी सरकारकडून हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। महाराष्ट्र राज्यातील सर्व उतार वयातील नागरिकांचं टेन्शन कायमचं दूर करण्यासाठी सरकारकडून हा निर्णय घेण्यात आलाय। ज्या नागरिकांचं वय हे 60 वर्षापेक्षा जास्त आहे त्या नागरिकांना आता उतार वयामध्ये कोणतंही टेन्शन नसणार, कारण त्यांचं सर्वात महत्त्वाचं टेन्शन म्हणजेच पैशाचं टेन्शन हे कायमचं दूर होणार आहे। त्याचप्रकारे ग्रामीण भागात राहणाऱ्या उतार वयातील नागरिकांसाठी ही योजना जास्त फायदेशीर ठरणार आहे। कारण जर तुम्ही ग्रामीण भागातील असाल आणि तुमचं पोस्ट बँकेमध्ये खातं असेल तर तुम्हाला या योजनेमध्ये अधिक लाभ मिळणार आहेत। ग्रामीण भागातील नागरिकांचं उतार वयातील टेन्शन कायमचं निघून जाणार, त्यांना उतार वयामध्ये आर्थिक चणचण भासणार नाही। आता सर्व उतार वयातील नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले। सरकारकडून उतार वयातील नागरिकांना आनंदाची बातमी मिळाली आहे। आजच सरकारकडून या योजनेबाबत घोषणा करण्यात आली आणि कोणतं कागदपत्र लागणार आहे हे देखील जाहीर करण्यात आलं। परंतु कोणत्या दिवशी या योजनेचा फॉर्म सुटणार आहे हे अजून सांगण्यात आलं नाही। ज्या दिवशी या योजनेचे फॉर्म सुटतील त्या दिवशी तुम्हाला या योजनेबाबत पुढचं अपडेट मिळेल आणि तेव्हाच तुम्हाला या योजनेसाठी अर्ज भरायचा आहे आणि त्यानंतर तुमच्या योजनेचा फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल आणि तुमचा फॉर्म योजनेमध्ये सबमिट झाल्यानंतरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। फॉर्म भरताना सर्व तपशील अचूक भरणं आवश्यक आहे आणि आवश्यक कागदपत्र जोडणं गरजेचं आहे। एकदा अर्ज जमा झाल्यानंतर त्याची तपासणी केली जाईल आणि सर्व काही योग्य असल्यास योजनेमध्ये प्रवेश मिळेल। लाडकी बहीण योजनेमध्ये जसं महिलांची पडताळणी केली जाते त्याच प्रकारे या योजनेमध्ये देखील तुमच्या फॉर्मची पडताळणी केली जाईल। खरंच तुमचं वय हे 60 वर्षापेक्षा जास्त आहे का हे पाहिलं जाईल आणि तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट केला जाईल। त्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये 6000 रुपये दर महिना येण्यास सुरुवात होईल आणि तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठराल।